श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे काही उपदेश पाहणार आहोत. त्याआधी आजचा आपला प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा आपला प्रश्न आहे, भगवान विष्णू यांच्या हातामध्ये एक चक्र असते, त्या चक्राचे नाव काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत सांगायचे आहे. जास्तीत जास्त लोकांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे ज्ञान वाढण्यामध्ये मदत होईल. तुम्हाला अध्यात्मातील ज्ञान तुमचे वाढेल, यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. चला तर मग आजच्या आपल्या श्री स्वामी समर्थ यांच्या उपदेशाला सुरुवात करूया. स्वामी समर्थ सांगतात, दया हाच मानवाचा धर्म आहे, त्यामुळं तुम्ही दयाशील राहिलं पाहिजे. कोणावरतीही रागोराग केला नाही पाहिजे. अत्यंत चिडचिडा स्वभाव हा आपल्याला शरीराला हानिकारक आहे, त्यामुळं कोणाचाही दयाशील राहिलं पाहिजे. समोरच्यानं जरी चूक केली, त्याने माफी मागितली, तर ही माफी मागितल्यानंतर त्याचे सर्व अपराध आपण माफ करायला हवे. त्यामुळं दया हाच मानवाचा धर्म आहे. स्वामी सांगतात, दुष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले, त्यांच्याबरोबर मैत्री ठेवलेली बरी नाही. कारण दुष्ट लोक हे कधी ना कधी आपल्याला धोका देतात. त्यामुळं त्यांच्या संगतीमध्ये सुद्धा तुम्ही बसू नका. त्यांच्यापासून जेवढे होईल तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करा. चांगल्या लोकांची संगती करा, चांगल्या लोकांसोबत राहा, चांगल्या लोकांचे विचार आत्मसात करा, त्यांच्या बरोबरीने वागा, त्यांच्या प्रमाणे वागा. आपण कसे चांगले वागले पाहिजे, आपण कसा दान धर्म केला पाहिजे, ज्यांना गरजू लोकांना आपण कशाप्रकारे मदत केली पाहिजे, याविषयी तुम्ही वागत राहा. त्यासारखे वागा, गरजूंना मदत करा. नशिबात जे लिहिले आहे ते विधिलिखित कोणी बदलू शकत नाही. त्यामुळं तुम्ही जेवढे होईल तेवढे चांगले कर्म करा. देव हा सर्व तुम्हाला तुमच्या पापांनुसार, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढे सत्कर्म करा. सत्कर्म हे तुमच्यासोबत येणार आहे. त्यामुळं तुम्ही सत्कर्माच्या पाठीमागे लागा, पैशाच्या पाठीमागे लागू नका. सत्कर्म हेच तुमच्यासोबत येतील. मृत्यूनंतरही फक्त काय येतं तुमच्यासोबत? फक्त सत्कर्म येतील. ते तुम्हाला या भवसागरामधून तार करून स्वर्गामध्ये घेऊन जातील. परोपकारी करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधीच ठेवत नाही. त्यामुळं तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. तुमचे एखादे कर्म असेल ते तुम्ही निष्ठेने करा. त्यामध्ये रागराग करू नका, चिडचिडेपणा करू नका. तुम्हाला जे कर्म आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे करा. विद्यारूपी अंगठीमध्ये विनिमयी रूपी रत्न चमकत असते. विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही, व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. विश्वास हाच खरा धर्म आहे. त्यामुळे विश्वास पूर्ण राहा. भगवंतावरती विश्वास ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तुमच्या प्रत्येक संकटामध्ये मी धावून येईल. तुमचे प्रत्येक संकट हे माझे संकट असेल. त्यामुळे तुम्ही नीट राहा, व्यवस्थित राहा. स्वामींवरती तुमची श्रद्धा असू द्या. गरजूंना मदत करा. आई वडिलांची सेवा करा. मोठ्यांचा आदर करा. सर्वांना आदराने वागवा. लहानांना व्यवस्थित शिकवण द्या. त्यांची प्रत्येक शिकवण ही तुम्हाला पुढे चलून त्यांना चांगले बनवण्यास फायदेशीर बनेल. असेच तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने मोठे व्हाल. त्यासाठी तुम्ही स्वामींचा अनादर करू नका. स्वामींचे विचार आत्मसात करा. हा संदेश जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. त्यामुळं स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील. स्वामींची एक निष्ठेने सेवा करा. त्यांच्यावरती विश्वास ठेवा. जरी तुम्ही त्यांची सेवा करू शकला नाहीत, त्यांचे जे उपदेश आहे त्यांची पूजा करू शकला नाहीत, आत्मसात नाही करू शकला, तरी जे तुम्ही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्ही एक निष्ठेने कार्य करा. त्यामध्ये तुम्ही खंड पडू देऊ नका. माणूस हा आळसी प्राणी आहे. त्यामुळं आळस हा कधीही बाजूला ठेवा. आळसामुळं आपले कार्य पूर्ण होत नाही. त्यामुळे स्वामी सांगतात, आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.
त्यामुळं त्याला जितके होईल तेवढे लांब ठेवा आणि कर्म करत राहा आणि कुणाच्याही धर्माचा द्वेष करू नका. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. जो मनुष्य मनात उपाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवरत घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो. त्यामुळे क्रोधावरती सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवा. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचा मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. त्यामुळं मुखामध्ये नेहमी स्वामींचे नाव ठेवा. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे स्वामी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालतो स्वामी. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवेल तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांनाचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा आणि ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा ओ जो तू सोचा नहीं. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतके द्या की देवावरती आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका, कारण काळ हा इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा आणि कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्याला तू मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. त्यामुळं माणसांवरती विश्वास ठेवा, त्यांना समजून घ्या. कुणाचाही अपमान करू नका. समोरच्याला घालून पालून बोलू नका. त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या. जर तुम्हाला म्हणणे पटत नसेल तर त्यांना समजावून सांगा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, रडत बसू नका. त्याचे सामना करा, त्याला पाठीशी घाला आणि पुढे जा. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आनंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ आहेत. मी